हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत माझं बुधवारचं रुटीन जे आहे तर ते शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना माझ्या दिवसाची सुरुवात होते ती अगदी बेसिक म्हणजे डबा बनवण्याच्या कामापासून. कारण जेव्हा शाळा असते, वर्किंग डे असतो, तेव्हा हेच माझं पहिलं काम असतं आणि बाकीची जी काही कामं असतात ती इतर दिवशी, सुट्टीच्या दिवशी वगैरे सुरू होतात. तर नेहमीप्रमाणे आता डबा बनवून घेतलेला आहे आणि आज विघ्नेशच्या डब्यासाठी बनवलेला आहे अख्खा मसूरची भाजी आणि चपाती. तर इथे त्याचा टिफिन वगैरे सगळं रेडी केलेला आहे. आणि आता ना विघ्नेशला स्कूलमध्ये सोडलं आहे आणि त्याच्यानंतर मी बाळाला घेऊन आली आहे थोडंसं इथे बाहेर गॅलरीमध्ये. कारण आता सध्या पाऊस थोडासा कमी आहे, तर त्याला गॅलरीमध्ये फिरवते, जेणेकरून ना त्याला पण मॉर्निंगमध्ये थोडंसं असं फ्रेश वाटतं आणि लहान मुलांना पण ना तेच घरातलं वातावरण, तोच पंखा, भिंती आणि तेच तेच बघून थोडंसं बोर होतं. त्याच्यामुळे बाहेर असं आणलं ना तर ते छान इकडे तिकडे बघत राहतात. तर देवांशलासुद्धा बाहेर जेव्हा मी घेऊन येते ना तर तेव्हा तो छान इकडे तिकडे बघत असतो. गाड्या असतात, पक्ष्यांचे आवाज असतात, त्याच्यानंतर बाहेरचे जे काही हॉर्न वगैरे असतात गाड्यांचे मोठमोठ्याने, त्यांचे आवाज असतात. तर त्याला असं होतं की काय बघू आणि काय नको. तर थोडासा वेळ 15 ते 20 मिनटं त्याला नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी अशा पद्धतीनं बाहेर गॅलरीमध्ये आम्ही फिरवतो आणि त्याला खूप बघायच्या असतात गाड्या. आतमध्ये न्यायचं म्हटलं तरी तो वाकून वाकून अगदी गाड्या बघत असतो. तर थोडासा असा 10-15 मिनटाचा टाईम मी त्याच्याबरोबर थोडासा घालवते, जेणेकरून त्याला पण छान वाटतं आणि मलाही छान वाटतं. त्यानंतर आले पुन्हा बेडरूममध्ये. आता हा जो काही बेडवर पसारा ठेवला होता, सगळे अंथरुणं वगैरे, ते छानपैकी घडी करून ठेवते, जेणेकरून आता बेड पण मला क्लीन करता येईल. तर हे सगळं झाल्यानंतर ना आपली जी काही बेसिक रेग्युलरची जी काही कामं असतात तर ती सगळी कामांना सुरुवात होते. आता ह्या कामांना सुरुवात होते ते सगळं म्हणजे बाळाच्या शेड्यूलनुसार. बाळ जर झोपलं तर मग ही सगळी कामं करता येतात. बाळ जर जाग असेल तर ही कामं जेवढी होतील त्याच्यासोबत खेळत खेळत किंवा बोलत बोलत तेवढीच होतात. राहिलेली पेंडिंग तो झोपल्यानंतरच होतात. तर इथं आता बाळ झोपलेलं आहे, त्याच्यामुळे मी हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, बेड वगैरे व्यवस्थित केला आणि आता सगळ्यात पहिल्यांदा करून घेते नाश्ता. तर सकाळचा नाश्ता कधीही स्किप करायचा नाही. स्पेशली आपल्यासाठी बनवायचं असेल तर वेगळा चहा, उपमा, पोहे, इडली वगैरे असं बनवू शकता. पण सहसा मी नाश्त्यामध्ये सगळे घरी असतील तर तसे पदार्थ बनवते किंवा मग विघ्नेशला टिफिनमध्ये द्यायचे असतील तर. जर रेग्युलर चपाती भाजी बनवली असेल तर तोच मी नाश्ता करून घेते आणि नाश्ता केल्यानंतर ना छानपैकी एनर्जी मिळते बाकीची सगळी कामं करण्यासाठी. तर आता आली इथे पुन्हा बाथरूममध्ये ना बाळाच्या ज्या ह्या 2 वाकळा होत्या ना तर त्या भिजत घातल्या होत्या, तर त्या घासून घेतलेल्या आहेत आणि त्या लावते आता मशीनमध्ये, जेणेकरून ह्या वाकळांची मशीन झाली की त्यानंतर आमच्या रेग्युलर कपड्यांची मशीन मला पुन्हा लावता येईल. कारण सगळंच एकत्र लावलं तर वेट थोडंसं जास्त होईल मशीनला. तर त्याच्यामुळे ही पहिली मशीन सकाळी सकाळी लावून घेते, म्हणजे ते व्यवस्थित संध्याकाळपर्यंत सुकतील. तर आता मशीन लावल्यानंतर ना पुन्हा आली किचनमध्ये. तर ही जी काही सकाळची भांडी होती ना तर ती घासून किचन पण सगळं क्लीन करून घेते, जेणेकरून दुपारी मला पुन्हा जेवण बनवायचं आहे ना तर तेव्हा किचन वगैरे सगळं क्लीन मिळेल. तर आणि भांडी ज्या त्यावेळी थोडी थोडी आहेत त्या त्यावेळीच घासून टाकते, म्हणजे खूप सारी भांडी पडत नाहीत आणि बेसिन पण खराब होत नाही. आणि जास्त भांडी पडली ना तर ती ठेवायला वगैरे पण खूप त्रास होतो, कारण पूर्ण रॅक भरून जाते ती. तर आता इथे झाली आहे दुपार. बाळाचं सगळं आवरलेलं आहे. बाळाला आंघोळ वगैरे घालून बाळाला पुन्हा झोपवलेलं आहे आणि त्यानंतर ना इथे बनवते विघ्नेशसाठी पनीरची भाजी. तर आता आज बुधवार पण आहे, पण आम्ही दोघंच आहे त्याच्यामुळे पनीर आणलेलं आहे आणि झटपट पनीरची भाजी आहे ही. तर त्यासाठी काय केलेलं आहे, एका टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो, मगज बी, तुमच्याकडे काजू असतील तर काजूसुद्धा टाका आणि थोडंसं लसूण. तर हे सगळं बॉईल करून घेतलेलं आहे आणि बॉईल केल्यानंतर ते थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते छानपैकी वाटून घेणार आहे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे, म्हणजे आपली भाजी पण छान मिळून येते आणि चवीलासुद्धा खूप चांगली लागते. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जरासं जास्त झालं आहे, त्यामुळे ते थोडंसं मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर आलं आहे आणि माझा मिक्सरसुद्धा खराब झाला आहे. तर आता भाजीला फोडणी देते. कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त जिऱ्यांची मोहरी दिलेली आहे आणि त्यानंतर हे वाटण टाकायचं आणि लगेच झाकण ठेवायचं.
कारण हे वाटण टाकल्यानंतर ना सगळीकडे ते उडतं आणि आपला गॅस वगैरे खूप जास्त खराब होतो. तर त्यासाठी लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणी जी आहे ना ती आतली आत मुरेल आणि सगळी चव मसाल्यांमध्ये एकमेकांमध्ये वाटणामध्ये छान लागेल. आता ह्याच्यामध्ये जे बेसिक मसाले आहेत ते मसाले ॲड करते. पनीर मसाला टाकला 2 चमचे, त्यानंतर हळद, लाल तिखट आणि चटणी जी असते आमची ती थोडीशी अर्धा चम्मचच टाकलेली आहे, छोटा चमचा आहे तो. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं, छानपैकी वाफेवर शिजवून द्यायचं थोडंसं झाकण ठेवून. आता चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे इथे आणि पुन्हा एक वाफ काढते. जेवढे मसाले आपले वाटणामध्ये आणि ह्या वाफेवर जास्तपैकी छान शिजतील ना, तेवढी आपली भाजी जी आहे ना ती टेस्टी होणार आहे. तर छानपैकी ह्याला मुरून द्यायचं आणि शिजल्यानंतर ना अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बबल्स आले पाहिजेत आणि थोडंसं तेल सोडायला पाहिजे मसाल्याने. आणि त्याच्यामध्येच मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि ते ॲड केलेलं आहे. तर आता इथे छानपैकी तुम्हाला जेवढं पाणी ग्रेव्ही पातळ हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही पाणी इथे ॲड करू शकता. तर छान हे परतून घेतल्यानंतर ना हे पनीर मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे पनीर मी जसं आहे तसंच कट करून टाकलेलं आहे. हे कुठेही फ्राय वगैरे केलेलं नाही आहे. अशाच पद्धतीनं पटकन झटपट पनीरची भाजी करायची होती म्हणून मी असंच पद्धतीनं पनीर टाकलेलं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकताय पुन्हा झाकण ठेवून 5-10 मिनटं वाफ काढली आणि पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि आता लगेच गरमागरम आम्ही जेवण करायला घेतो. आणि साईडलाच आमचे जे रेग्युलर कपडे आहेत तर त्याची मशीनसुद्धा लावलेली आहे. तर मशीन होईपर्यंत आमची जेवणंसुद्धा होतील. तर सध्या आता घरी असल्यापासून ना हा खूप मोठा फायदा आहे की दुपारचं जेवण ना घरच्या सगळ्यांना एकदम छान गरम गरम मिळतं. तर पूर्वी काय व्हायचं, सकाळी मी केलेलं जेवण ह्यांना दुपारी थंड झालेलं असायचं, पुन्हा गरम करून खायला लागायचं. तर चला जेवण होईपर्यंत माझं एक पार्सल आलं होतं ते सुद्धा ठेवले. आणि आता जेवणानंतर आपल्या रेग्युलरच्या कामांसोबत थोडी 1-2 एक्स्ट्राची कामं जी काही असतील ना तर ती करून घ्यावी म्हटलं. तर इथे माझे पिठाचे डबे ना घासायला आलेत, म्हणजे पीठ संपलेलं आहे. तर जेव्हा पण माझं पीठ वगैरे संपतं तेव्हा ते डबे मी लगेच घासून टाकते. तर दोन्ही डबे जे आहेत ना तर ते घासून ठेवते आता, जेणेकरून संध्याकाळी त्याच्यामध्ये पीठ भरायचे, दळणं वगैरे ठेवलेली आहेत. तर संध्याकाळी पीठ भरायला हे डबे छान स्वच्छ होतील. तर बाहेर पाऊस आहे त्याच्यामुळे ते पंख्याखाली सुकवायला लागतील. तर आता घासून ठेवते, म्हणजे एक दुपार तर आता झालेली आहे, संध्याकाळपर्यंत ते छान सुकतील, म्हणजे पीठसुद्धा खराब होणार नाही डबे छान सुकलेले वगैरे असतील तर. तर अशी 1-2 कामं जी असतात ना तर ती रोजच्या रोज आपल्याला जेवढी दिसतील, जेवढी आठवतील तर तेवढी क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून एकदम सगळ्या कामांचा आपल्यावर लोडही येत नाही. तर छान इथे डबे घासून झालेले आहेत आणि पाणी खूप पडतं इथे डबे वगैरे घासायला गेलं की, तर ते सुद्धा वायपरच्या मदतीनं लगेच पुसून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं काम मला आज करायचं होतं, ते म्हणजे माझा मिक्सर साफ करायचा होता. तर मिक्सर थोडासा खराब झाला होता. करताना थोडीशी ग्रेव्ही मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर आली होती आणि तसाही माझा मिक्सर थोडासा खराब झाला होता, तर तो मला घासूनच घ्यायचा होता. तर आज म्हटलं आता ह्याच्याबरोबर हे मिक्सरचं पण जे आहे ना काम ते पण करून टाकूया. तर रोजच्या कामांमध्ये ना आपल्याला ही सगळी कामं करायला वेळ मिळेलच असं नाही, पण जेव्हा केव्हा वेळ असेल ना तर तेव्हा जी ती कामं आपल्याला दिसली तर ती लगेच पटकन क्लिअर करून घ्यायची, जेणेकरून कामाचं बर्डन होत नाही आणि कामं पेंडिंग राहत नाहीत. तर इथे मिक्सर ना माझ्याकडे असा एक ब्रश आहे, तर त्या ब्रशच्या मदतीने सुद्धा घासून घेते, जेणेकरून जे कडा वगैरे असतात ना त्याच्यामध्ये जी घाण बसलेली असते, जे काळपटपणा आलेला असतो, तर या ब्रशच्या मदतीनं तो छानपैकी निघून जातो. तर इथं मी काय केलेलं आहे, थोडंसं ना त्याला असं पाणी लावून घेतलेलं आहे मिक्सरला आणि आपला जो रेग्युलरचा सोप वगैरे असतो म्हणजे विम लिक्विड, तर त्याने घासून घेतलेला आहे आणि छानपैकी असं पाणी टाकून धुवून घेते तो. आणि त्याची जी वायर आहे ना ती एका साईडलाच ठेवलेली आहे, ती काही ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली नाही, जेणेकरून त्याला पाणी वगैरे जास्त नको लागायला. आणि ह्यालासुद्धा ना वरच्या साईडनंच, खूप पाणी नाही, थोडं पाणी टाकूनच असं बाहेरच्या साईडनं मी पुसून घेणार आहे. आणि हा जो मधला एरिया असतो ना तिथे खूप काळं झालेलं असतं, कारण आपण वाटण वगैरे करताना थोडंसं वाटण पाणी वगैरे तिथे सांडतं. तर ते पण छानपैकी आतल्या साईडनं वगैरे क्लीन केले आणि बाहेरच्या साईडनं पण छान क्लीन करून घेतलेलं आहे. आता हे सगळं पाणी काढून घेतल्यानंतर ना मिक्सरसुद्धा साईडला ठेवते पंख्याखाली, जेणेकरून तो पण छानपैकी सुकेल. आणि आता इथे आपलं नेहमीचं गॅस ओटा
सॉरी गॅस आणि किचन ओटा वगैरे साफ करायचं. तर काल परवाच मला व्हिडिओला एक कमेंट आली होती की गॅस वगैरे तुम्ही घासून ठेवत नाही का. तर ॲक्च्युली गॅस आणि हा जो समोरचा एरिया आहे ना तो मी घासून घेत असते नेहमीच. पण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसताना तो तिथे व्हाईट म्हणजे बाहेरची लाईट वगैरे येते, त्याचं रिफ्लेक्शन आहे, त्याच्यामुळे तो मे बी व्यवस्थित दिसत नसेल. तर मी त्या ताईंनासुद्धा तोच रिप्लाय केला आहे की सगळ्या गोष्टी डीपमध्ये दाखवू शकत नाही एकाच व्हिडिओमध्ये, पण गॅस ओटा किंवा समोरच्या टाईल्स वगैरे त्या रेग्युलर घासून ठेवाव्याच लागतात, तरच त्या व्यवस्थित राहतात आणि व्यवस्थित दिसतातसुद्धा. आणि किचन असं आहे की जिथं आपण खरकट वगैरे जास्त ठेवलं किंवा चिकट वगैरे असं काही जास्त ठेवलं जे की साफ नाही केलं तर तिथे लगेच मुंग्या आणि झुरळे या सगळ्या गोष्टी होतात. तर त्या सगळ्या टाळण्यासाठी रेग्युलर मी सगळं गॅस वगैरे गॅसचं काउंटरटॉप आणि समोरच्या टाईल्स वगैरे घासून घेत असते. तर अशा पद्धतीनं ना गॅस वगैरे घासून घेतला आहे. खालचा जो एरिया असतो तो सुद्धा घासून पुसून व्यवस्थित करून घेतलेला आहे. आणि साईडचंच बेसिन वगैरे आहे ते सुद्धा लगेच हातोहात करून घेते. म्हणजे किचनचं जे काम आहे क्लिनिंगचं ते माझं आजच्या दिवसाचं तर सकाळचं होऊन जाईल. आता दुपारचं संध्याकाळचं जे काही आहे तर ते नंतर करता येईल. तर छानपैकी किचनच्या टाईल्स वगैरे घासून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर ना भांडीसुद्धा माझी घासून झालेली आहेत. भांडी काय आता जास्त नव्हती, कारण सकाळची भांडी एकदा मी ऑलरेडी घासून घेतली होती. त्यामुळे आता फक्त विघ्नेशचं ताट वगैरे आणि माझं ताट हे 2च होतं आणि पनीरची भाजी बनवली होती त्याची जी काही भांडी होती ती. तर बेसिन वगैरे सगळं साफ केलं. आता साबण वगैरे जे आहे ते सगळं जागच्या जागेवर ठेवले. आणि बेसिनमध्ये पण ना छानपैकी सगळीकडून पाणी वगैरे टाकून घ्यायचं, जेणेकरून त्याचा पण काही वास वगैरे येत नाही. आणि असा एक सुका कपडा घेतलेला आहे. थोडंसं गॅस पुसून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर ना सुक्या कपड्यानं पुसून घ्यायचं, म्हणजे पाण्याचे वगैरे डाग काय त्याच्यावर दिसत नाहीत. तर छानपैकी किचनचं सगळं काम झालं आहे. तर आता आली आहे पुन्हा आमची जी रेग्युलर कपडे होते ना त्याची मशीन लावलेली आहे. तर ते कपडेसुद्धा झालेत. तर ते सुद्धा लगेच हातोहात वाळत घालते, जेणेकरून ते पण एक थोड्या वेळामध्ये सुकून येतील. पाऊस नसेल, पाऊस कमी झाला तर छानपैकी कपडे सुकतात. पण पाऊस सुरू असेल तर मशीनला धुतलेले कपडेसुद्धा लगेच सुकत नाहीत. तर त्यासाठी असे थोड्या वेळ बाहेर ठेवते आणि त्याच्यानंतर मग घरामध्ये पंख्याखाली सुकवून घेते. कारण सगळेच कपडे पंख्याखाली सुकवायचे तर घरामध्ये सुद्धा खूप असा वास यायला लागतो. तर त्याच्यामुळं बाहेर अशी छानपैकी जागा आहे जिथे पाऊस लागत नाही, तर तिथे कपडे सुकत घालते. आणि ही जागा खरंच खूप उपयोगाला येते आम्हाला पावसाळ्यातसुद्धा. आणि एरवीसुद्धा खूप सारे कपडे असतात ना तर ते बसून जातात. तर इथे आता जे आधीचे सुकलेले कपडे होते ते सुद्धा काढून ठेवलेले आहेत. तर त्याच्या घड्या करून घेते. आणि कपडेसुद्धा खूप होते, कारण 1 दिवसाचे 2 दिवसाचे थोडेसे ओलसर वगैरे असतील तर ते सुद्धा तसेच ठेवले जातात पंख्याखाली. ते काय लगेच घडी करून ठेवत नाही. आणि अशा पद्धतीनं कपड्यांच्या घड्या घालते. आणि साईडलाच तुम्ही बघताय खाली ना बाळाला खेळवते आहे, कारण तो काही झोपलेला नाही आता. तर तो खेळतो आहे म्हणून म्हटलं आता आराम करण्यापेक्षा कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्यात, म्हणजे त्याचं खेळणं पण होईल आणि माझं काम पण होईल. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभार. चलो बाय बाय.